कच्चा जो पॅच राहिलेला आहे 41 किलोमीटरच्या आसपास रस्ता 1 किलोमीटरचा मधला पॅच हा कच्चाच राहिल्यामुळे अपघात होत आहेत, लोकांचा जीव सुद्धा त्या ठिकाणी गेलेला आहे. म्हणून आज कलेक्टर साहेबांनी वेळ दिली आणि त्यांचा मी आम्हाला मीटिंग लावली. शेतकऱ्यांनी सुद्धा खूप समजूतदार भूमिका, जे शेतकरी त्या ठिकाणी बाधित आहेत त्यांचा मुद्दा रास्त आहे की आमचा अधिग्रहणाचे पैसे दिल्याशिवाय जो रस्ता काढताही चुकीचा आहे. समजूतदारपणाने शेतकऱ्यांनी या ठिकाणी तयारी दर्शवली आहे आणि मध्य मार्ग एक काढलेला आहे आणि ह्या मध्य मार्गाप्रमाणे येत्या महिन्याभरात या रस्त्याचं काम पूर्णत्वात नेण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. पावसाने जर साथ दिली तर पावसाळा सुरू व्हायच्या आधीच हा पूर्ण पॅच पूर्ण करून घेतला जाईल आणि होणाऱ्या लोकांचा त्रास थांबणार. शेतकऱ्यांचं यातनं काही नुकसान होऊ नये यासाठी मी प्रयत्नशील आहे. त्या ठिकाणी टोल नाका व्हायचं एक नियोजन त्या ठिकाणी मंत्र्यांनी केलेलं आहे. स्वतः मी धैर्यशील माने साहेब त्या परिसरातील खासदार व अमृत विधानसभेत त्या ठिकाणी जयंत पाटील असतील, विधान परिषद सभापती होत असतील, इतरही त्या ठिकाणी लोक होते. आम्ही सगळे जाऊन गडकरी साहेबांची भेट घेऊन ह्या रस्त्याला टोल आकारू नका अशीही विनंती करून तेही मंजूर करून घेणार आहे. त्यामुळे असाच तुमचं जन आंदोलन तुम्ही केलं, इतर लोकांनी केलं आणि ह्या रेट्यामुळे ही आपली राहिलेली कामं मंजूर होत असं मला विश्वास आहे. राजकीय घडामोडींचं सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.